नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात प्रथमच उद्धव ठाकरेंचा सहकार आणि शिक्षण क्षेत्रावरती दबदबा वाढत असल्याची चर्चा असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने धाराशिव जिल्ह्यात सर्वात मोठा विजय प्राप्त केला आहे। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची मक्तेदारी असलेला सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, व्यापार क्षेत्र या क्षेत्रात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र आता बाजी मारण्यास सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे तसं मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये ठाकरेंची खूप मोठी क्रेज आहे। मात्र आता ग्रामीण भागात देखील उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी जवळ करत असल्याची चर्चा आहेत। यातच धाराशिव जिल्ह्यातील तानाजी सावंत यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अखेर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकार क्षेत्रावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 13 पैकी 13 जागांवरती भगवा फडकवत या परांडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भगवा झेंडा फडकवला आहे। यावेळी माजी आमदार श्री ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार राहुल मोटे यांनी हा विजय संपादित केल्यामुळे त्या ठिकाणचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा दारुण पराभव झाल्याचं सध्या दिसत आहे। यामुळे आगामी काळात तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते अशी शक्यता आहे। यासाठी तानाजी सावंत यांचा पराभव 2024 विधानसभेला आम्ही करू असंही ज्ञानेश्वर पाटील यांनी म्हटलंय। यामुळे सहकार क्षेत्रात आता उद्धव ठाकरेंचा दबदबा पाहायला मिळतोय। याचद्वारे 13-0ने या संपूर्ण जागा ठाकरेंनी जिंकल्यामुळे सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसैनिक आनंद जल्लोष साजरा करत आहेत।